हॅलो, नमस्ते. दीपम मोघनामध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे सॉक्स का बरं असे ठेवलेले आहेत. तर तुम्हाला ह्याविषयीच मी सांगणार आहे की कारण आपण बाहेर कधी जात असतो आणि वेळेवर जर आपल्याला सॉक्स वगैरे काही मिळाले नाहीत, एखादी जोडी भेटते एखादी नाही, आणि मग आपण एखाद्या फंक्शननुसार मग वेगवेगळ्या कलरचे किंवा असे सुटेबल सॉक्स आपण बघत असतो आणि जायच्या वेळी घाई असते तर धावपळ होते आणि चिडचिडही होते. तर ही चिडचिड आपली थांबवायची असेल आणि नीट मॅनेजमेंट करायचं असेल, प्रॉपर असं अरेंजमेंट की आपली धावपळी होणार नाही आणि वेळही वाचेल आपला. तर त्यासाठी काय करायचं, ज्या काही जोडीचे आपले सॉक्स आहेत ते असे आधी शोधून एकत्र घ्यायचे, सरळ करायचे. त्यामुळे आपला शेवटचा वेळ आहे तो जो वाचून जाईल. आणि क्विकमध्ये आपण त्यांच्या घड्या घालायच्या. आता तुम्हाला प्रश्न पडला कशी घडी घालायची. तर हे जे काही लहान मुलांचे हे सॉक्स आहेत लांब, तुम्ही अशा पद्धतीत आडवे करू शकता किंवा असेही आडवे लावू शकता, तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार. आणि हळूहळू असं रोटेट करत घ्यायचं, जेवढं तुम्हाला टाईटली रोटेट करता येईल. इनडायरेक्टली काय होते, ह्याचा प्रत्यक्षरित्या इस्त्रीच होऊन जाते जेव्हा आपण घडे घालून खूप जास्त वेळ ठेवून देतो एखाद्या बॉक्समध्ये किंवा ट्रेमध्ये, जसं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानुसार असं रोटेट करत जायचं. आणि इथे न पकडता इथे पकडायचं आणि हळूच बॅक साईडून ओढून घ्यायचं. असे छोटे सॉक्सही तुम्ही करू शकता. रोटेट करायचे, असं गुंडाळत घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. तर हे लहान सॉक्स आहेत लहान मुलांचे. गोल करत घ्यायचं आणि पॅक करायचं. तर असे शेवटच्या वेळी तुम्हाला धावपळ होणार नाही, तुमचा वेळही वाचेल. आणि आता हे सॉक्स टाईट केले, आता जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा जस्ट आपल्याला ओपन करायचे आणि यूज करायचे. त्यामुळे आपला वेळही वाचेल, चिडचिडही होणार नाही आणि हॅपी गोईंग होणार. आणि हे असं आपण ट्रेमध्ये ठेवू शकतो. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अरेंजमेंट करू शकता. जास्त फॅमिली मेंबर असते त्यांच्यासाठी दुसरे ट्रे ठेवू शकता किंवा कंपार्टमेंटवाले बॉक्स बनवून घेऊ शकता, त्यात ठेवू शकता. जसं तुमच्या घरात अवेलेबल असेल त्या पद्धतीने. थँक्यू.